म्हणजे आराम करण्यासाठी धावतो आणि पुन्हा धावण्यासाठी आराम करतो. म्हणजे हे जे आहे सृष्टीचक्र हे आपलं निरंतर चालतच असतं. असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा आपला अनुभव आहे. परंतु आपला आराध्य दैवत सर्वज्ञ श्री चक्रधर माऊली यांचा अवतार कुठे झाला? सर्वांना अनुभवाचं आणि ज्ञान हे माहितीच आहे. परमेश्वराचा अवतार भडोच गुजरात मध्ये भडोच या गावी सर्वज्ञ श्री चक्रधर माऊलींनी एक प्रेत जे आहे हरिपाळ देहाचं प्रेत उठवलेलं आहे, पुरं स्वीकार केलेला आहे. आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्या मृत असलेल्या हरिपाळाच्या देहामध्ये प्रवेश केला. द्वारावतीचे जे चक्रपाणी अवतार आहेत त्यांनी तिथं देहत्याग केला आणि तो देहत्याग करून इथे हरिपाळाच्या देहामध्ये प्रवेश केला या प्रेतामध्ये. आणि ते प्रेत उठवलेलं आहे. प्रेत उठवलं कसलं? जो मृत झालेला समाज आहे त्याच्यापासून आपण काय घेताय आदर्श? जो मृत झालेला समाज आहे त्या समाजाला जागृत करण्याचं कार्य चक्रधर स्वामींनी केलेलं आहे. हा मेलेला समाज, माणुसकी संपलेला समाज दाखवून दिला की या प्रेताला सुद्धा जिवंत करण्याची ऊर्जा माझ्याकडे आहे. जो मरून गेलेला आहे, माणुसकीने मरून गेलेला आहे, कुठलाच त्याच्याकडे नीतिमत्ता नाही राहिली नाहीये. हिंसाचार वाढलेला आहे, अत्याचार वाढलेला आहे, कर्मकांड वाढलेले आहेत. असा ग्रासलेल्या समाजाला जिवंत करण्याचं, माणुसकीचं बीज पेरण्याचं कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर माऊलींनी या 12व्या शतकामध्ये त्या हरिपाळच्या देहाला उठवण्याचं कार्य केलं. स्वामींनी त्यातून संदेश दिलेला आहे, या मृत झालेल्या समाजानं उठा, जागृत व्हा. आपण